नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. हायवे टू ग्रोथचा जो मॉर्निंगचा सेशन आहे, त्यामध्ये मॉर्निंग सुपरस्टार मनी माइंड गेम. तुम्ही सगळे मॉर्निंग सुपरस्टार आहात. तुम्ही जे आलात आज सकाळी त्यासाठी धन्यवाद. इतक्या सकाळी 6 वाजता उठून तुम्ही माझ्याबरोबर लाईव्ह येत आहे त्यासाठी धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही सगळे सुपरस्टार आहेत मित्रांनो, मॉर्निंगचे सुपरस्टार. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या मनी माइंड गेमसाठी. या मनी माइंड गेम मध्ये आपण काय करतो, तर आपण शांत होतो, आत्मसात करतो, धन्यवाद देतो, एनर्जी घेतो, अफर्मेशन करतोय. सकाळ सकाळ आपण भरपूर साऱ्या गोष्टी करतोय आणि त्यात पॉवर टॉक सुद्धा करतोय. आपण रोज एक चॅलेंज घेतोय स्वतःसाठी. 90 दिवस 90 चॅलेंज आपण घेणार आहोत. वेगवेगळे चॅलेंज आपण घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन गोष्ट करण्यात मजा येते मित्रांनो. तीच तीच करण्यापेक्षा नवीन नवीन करण्यात धमाल येते. पण ती नवीन नवीन नुसती करायची नाही, तर ती करत राहायची कंटिन्यू आपल्याला त्यासाठीच. चला तर मग सुरुवात करूया. शांत बसा, डोळे बंद करून पाठीचा कणा ताट आणि श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास घ्यायचे. 10 ते 12 आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे. दीर्घ श्वास घेते वेळी पूर्ण श्वास पोटापर्यंत जाऊन दे, आतमध्ये पोटापर्यंत जाऊन दे. या मुद्रा अवस्थेत बसलात तर उत्तम, पण ताठ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचंय आणि सुरुवात करा श्वास घेण्यासाठी. नमस्कार करायचंय, हात जोडायचे. प्रथम आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचे. नंतर नमस्कार करतोय आपण आपल्या गुरूंना, गुरूंच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतोय. इमॅजिन करा, गुरूंना समोर ठेवा आणि त्यांच्या पायाला स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या त्यांच्याकडून. तुमचे आई वडील समजा गावाला असतील किंवा कुठे तुम्ही दुसरीकडे असाल, तर तुम्ही इमॅजिन करायचं, आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायचंय, त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. देवी देवतांना नमस्कार करायचे. ज्या कुठल्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना नमस्कार करा आणि महापुरुषांना नमस्कार करा. जे थोर महापुरुष साधू संत होऊन गेलेत, त्या सगळ्या साधू संतांना, महापुरुषांना नमस्कार करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे. थँक्यू. धन्यवाद, 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 धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद सर्वप्रथम. आता आपण धन्यवाद देणार आहोत. तर धन्यवाद जे मेन मेन गोष्टी आहेत त्यांना तर आपल्याला फिक्स द्यायच्याच आहेत आणि त्यानंतर इतर गोष्टींना आपण देणार आहोत. मेन आपले जे आहेत ते आपलं म्हणजे आपण स्वतः, आपल्या शरीर, आपल्या स्वतःसाठी धन्यवाद द्या, आपल्या शरीरासाठी धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या शरीरासाठी धन्यवाद. सर्वप्रथम आपण आपले केस, त्या केसांसाठी धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या तल्लख बुद्धीसाठी. धन्यवाद देवा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला एवढी तल्लख बुद्धी दिलीस, त्या तल्लख बुद्धीसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या डोळ्यांसाठी. धन्यवाद माझ्या नजरेसाठी. माझी तीक्ष्ण नजर आहे आणि मला सगळं स्पष्ट आणि चांगलं दिसतं, सगळं पॉझिटिव्ह दिसतं. त्या तीक्ष्ण नजरेसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या कानांसाठी. धन्यवाद माझे कान, ज्याला मला खूप चांगलं ऐकू येते, खूप स्पष्ट ऐकू येतं, त्या माझ्या कानासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या नाकासाठी, माझ्या नोजसाठी. धन्यवाद मित्रांनो, ज्याच्यातून मला ऑक्सिजन घेता येतो, सुंदर सुंदर सुगंध मला घेता येतो, त्या माझ्या नाकासाठी, त्या माझ्या तीक्ष्ण नाकासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या वाणीसाठी, माझ्या या शुद्ध वाणीसाठी. धन्यवाद त्या वाणीसाठी. त्या वाणीतनं, गोड मुखातनं परमेश्वराचं नामस्मरण होतंय, लोकांचं भलं होतंय, त्या वाणीसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या चेहऱ्यासाठी. मी खूप सुंदर दिसतो, खूप आनंदी असतो, खूप हसरा आहे, त्या माझ्या हसऱ्या चेहऱ्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देवा. धन्यवाद मला इतकं सुंदर आणि चांगलं बनवल्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या हातासाठी, या माझ्या मजबूत हातांसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या छातीसाठी, हृदयासाठी. धन्यवाद माझ्या छातीसाठी, माझ्या हृदयासाठी, माझ्या अन्ननलिकेसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पाठीच्या कण्यासाठी. धन्यवाद जो एकदम ताठ आणि मजबूत आहे, लवचिक आहे, आणि तो त्याचं काम एकदम मस्त आणि सुरळीत करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या पायांसाठी, माझ्या मांड्यांसाठी, माझ्या पायांसाठी. धन्यवाद माझ्या पावलांसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याच्यावर मी स्टँड सारखा उभा राहू शकतो, पावलांनी पुढे पुढे चालू शकतो, मला जिथे पाहिजे तिथे मी पोचू शकतो, ते माझ्या पावलांसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या संपूर्ण शरीरासाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या संपूर्ण शरीरासाठी. आणि माझं शरीर इतकं मजबूत आणि कणखर आहे, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद देवा, इतकं मला मजबूत बनवण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी. धन्यवाद जो त्याचं काम अहोरात्र पूर्णपणे काम करतोय आणि सुरळीत काम करतोय. धन्यवाद त्यासाठी. धन्यवाद. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू माय सेल्फ. आय लव्ह यू. धन्यवाद द्यायचे मित्रांनो आपल्या शरीरासाठी. नेहमी नेहमी धन्यवाद द्या. आपण आहे ना, विसरून जातो. स्वतःवर प्रेम करा. आपलं एक सेशन झालं होतं पॉवर टॉक मध्ये, मी सांगितलेलं स्वतःवर पहिला प्रेम करा. तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम कराल तेव्हा जग तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करेल. तुमच्या प्रत्येक अवयवावर तुम्ही जेव्हा प्रेम कराल तेव्हा तो बघा एक नवीन त्याच्यात एनर्जी जनरेट होईल आणि तो त्या पद्धतीने कार्यरत व्हायला सुरुवात करेल. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू माय सेल्फ. आय लव्ह यू. धन्यवाद माझ्या परिवारासाठी. धन्यवाद माझ्या परिवारासाठी, माझ्या पत्नीसाठी. धन्यवाद माझ्या मुलग्यासाठी. धन्यवाद माझ्या मुलगीसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या आयुष्यात जे जे मित्र आले त्या सगळ्या मित्रांसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या आई वडिलांसाठी. धन्यवाद माझ्या आईसाठी. धन्यवाद माझ्या बाबांसाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या भावासाठी. धन्यवाद माझ्या बहिणीसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो तुमच्यासाठी, जे तुम्ही आज इथे आहात सकाळी उठून. तुमच्या सगळ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद जे कोणी हा व्हिडिओ पाहताय युट्यूबवर, त्या सगळ्या माझ्या मित्रांसाठी, माझ्या मैत्रिणींसाठी धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद तुमचे. मित्रांनो, हे सकाळ सकाळ तुम्हाला धन्यवाद हे बोलायचंच आहे. कमीत कमी 10 गोष्टी, कमीत कमी 10 गोष्टी, जास्तीत जास्त किती पण
मग तुम्ही 20 बोलू शकता, 15 बोलू शकता, 25 बोलता. हे धन्यवादनीच सुरुवात करायची आहे आपल्याला. रोज आपल्याला धन्यवादनी सुरुवात करायची. आता धन्यवादानंतर आता आपल्याला ओम बोलायचं मित्रांनो. ओम बोलते वेळी आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत. पहिला ओम आपल्या स्वतःसाठी असेल. मी तुम्हाला या सेशनमध्ये तुमची माइंडची पॉवर वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय. म्हणून प्रथम आधी स्वतःची पॉवर वाढवा, मग हळूहळू आपल्या परिसराची आपण पॉवर वाढवू. तर आतून पहिलं आपण बदलूया. जग बदलायला आपण नंतर जाऊया, पहिलं आपण आतून बदलूया. म्हणून मी तुम्हाला स्वतःवरती काम करतोय. म्हणून मनी माइंड गेम हा या सेशनचं नाव आहे मित्रांनो. आता ओम बोलणार आहोत आपण 7 वेळा. प्रथम ओम आपल्या स्वतःसाठी, जी आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला वाढवायची आहे त्याच्यासाठी. दुसरा ओम आपण बोलणार आहोत आपल्या परिवारासाठी. आपल्या परिवाराला आपल्याला एनर्जी द्यायची ती. तिसरं आपण बोलणार आहोत आपल्या घरासाठी. माझं घर स्वर्ग आहे. मैं स्वर्ग में रहता हूँ. मेरा घर स्वर्ग है. घरासाठी, आपल्या या स्वर्गाच्या घरासाठी आपण बोलणार आहोत. चौथं आपण बोलणार आहोत आपण जिथे काम करतो त्या त्या ऑफिससाठी, किंवा तुमच्या शॉप असेल, तुमचं ऑफिस असेल, तुमचं वर्क प्लेस असेल, त्या ठिकाणासाठी आपण ओम बोलणार आहोत. चौथा तिकडच्या एनर्जीसाठी. पाचवं आपण बोलणार आहोत आपल्या शहरासाठी, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरासाठी बोलणार. आणि सहावं बोलणार आहोत मित्रांनो आपल्या देशासाठी. आय लव्ह माय कंट्री. आय लव्ह माय कंट्री. जेव्हा देशाचं नाव येतं तेव्हा मला खूप अभिमान आहे, कारण मी भारतीय आहे त्याचा. मला खूप अभिमान आहे. आय लव्ह माय कंट्री. आणि सातवं बोलणार आहोत आपल्या युनिव्हर्ससाठी, पूर्ण ब्रह्मांडासाठी आपण बोलणार आहोत. चला तर मित्रांनो, पाठीचा कणा ताठ करा, मुद्रा अवस्थेत बसा, दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यानंतर डोळे बंद करून आपण ओम करणार आहोत 7 वेळा. आणि अर्धा मिनिट तरी हे झाल्यानंतर आपण ती एनर्जी फील करणार आहोत मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया ओम बोलायला. ओ, 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 खूप मस्त आणि छान वाटले. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू मित्रांनो. डोळे उघडा. डोळे उघडा. तुमच्या समोर पैशाचं झाड दिसेल. हा तुमचा तुमचा स्वतःचा पैशाचं झाड आहे मित्रांनो. हा पैशाचं झाड तुमचं आहे. तुमच्या मनात रुजवा तो. तुमच्या मनात रुजवा की असं पैशाचं झाड आहे. आणि या पैशाच्या झाडाला तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कामधंद्यात तुम्हाला पैसे ते मिळत आहेत. उपोनोपो करणार आहोत आपण आपल्या मनीसाठी, पैशासाठी. उपोनोपो करताना आपल्याला काय करायचंय? तर 4 गोष्टी असतात ओपनमध्ये. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या 4च गोष्टी आपल्याला मराठीत बोलायचं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर, मला क्षमा कर. थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह यू. आय लव्ह यू, माझं खूप प्रेम आहे. तर कसं बोलायचं की पैसा, मनी, ज्याच्यासाठी आपण बोलतोय त्याच्यासाठी पैसा, मनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला प्लीज माफ कर. मला क्षमा कर की मी कळत नकळत तुझ्याबद्दल चुकीचा बोललो असेल, चुकीचा व्यवहार केला असेल.
त्यासाठी मला माफ कर. मला क्षमा कर की मी तुझी रिस्पेक्ट केली नाही, तुला आदर दिला नाही. जो तुला द्यायला पाहिजे तो तुला मी आदर दिला नाही, माझ्याकडून राहून गेला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला माफ कर की मी तुला ती रिस्पेक्ट दिली नाही, जो तुला आदर दिला नाही तो तुला दिला नाही, त्यासाठी मला प्लीज माफ कर. धन्यवाद, तू मला माफ केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, मला माफ केल्याबद्दल थँक्यू. आणि थँक्यू माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत तू माझ्या बरोबर नेहमी सततच होतास. फक्त एवढंच की मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. तू माझ्या बरोबर माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे आहेस त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि पुढे पण असाच राहशील त्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह मनी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू मनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू मनी, आय लव्ह यू. I, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. मित्रांनो, मी 11 वेळा म्हणालोय, तुम्हाला 108 वेळा बोलायचंय. मी पण 108 वेळा नेहमी बोलतो. दिवसातनं 3 वेळा ते 4 वेळा बोलतो. तुम्हाला यासाठी आत्ता मी बोलत नाही, कारण मग 10 ते 12 मिनिटं त्याच्यात जातील आणि व्हिडिओ लेंदी होईल. पण तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता. तुम्ही प्रवासात जाताना बोलू शकता. तुम्ही टिफिन खाऊन झाल्यानंतर जो काही 5 मिनिटाचा ब्रेक असतो, त्या 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये, 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये बोलू शकता. रात्री झोपायला जाते वेळी, जेवण झाल्यानंतर झोपायला जाते वेळी मोबाईल न बघता त्याऐवजी जर का तुम्ही होपनोपो जर केलात तर खूप बरं होईल. क्लीनअप होईल तुमचं, पूर्ण क्लीनअप. होपनोपोने काय होतं तर क्लीन करतोय आपण, ती जागा आपण साफ करतोय. आणि आता आपण अफर्मेशन देणार आहोत. त्या अफर्मेशनने काय करणार आहे, ती जागा जी काय क्लीन झाली ती आपण भरणार आहोत मित्रांनो. तिथे जागा फिल करणार आहोत, ते पॉझिटिव्ह एनर्जीने फिल करणार आहोत. तर अफर्मेशन माझ्या गुरूंनी मला जे शिकवलंय तेच मी तुम्हाला पण शिकवतोय. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी, मनी लव्स मी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट मित्र आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे. माझ्यासाठी प्रचंड मेहनत करतो. मी जेव्हा जेव्हा कुठली वस्तू घेतो जी माझ्या आनंदासाठी घेतो, आणि जेव्हा जेव्हा मी पैसे अ, खर्च करतो, मी खर्च करतो नाही नेहमी म्हणत, तर मी म्हणतो इन्व्हेस्ट करतो. कारण ते जे पैसे मी देतो ते इन्व्हेस्ट करतो, जेणेकरून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत परत येतात. मग जी गोष्ट कशासाठी पण मी जे काही खर्च करतो, खर्च आजपासून मित्रांनो खर्चाऐवजी काय बोलायचं, इन्व्हेस्टमेंट करतो. उदाहरणार्थ तुम्ही गाडीत पेट्रोल टाकता, तर पेट्रोल टाकता म्हणजे आपण काय बोलतो, अरे 1000 रुपयाचं पेट्रोल टाकलं. पेट्रोल तसं नाही बोलायचं, 1000 रुपयाचं पेट्रोल मी इन्व्हेस्ट केला माझ्या गाडीत, जेणेकरून माझा प्रवास एकदम आनंदात आणि सुखकर होईल. याच्यासाठी ते मी इन्व्हेस्ट केले. मी हॉटेलमध्ये जाऊन जेवलो, मी 500 रुपयाचं जेवलो, आम्ही 5-6 जण मिळून 1000 रुपये, 2000 रुपयाचं जेवण जेवलो. तर जेवण जेवलं म्हणजे काय केलं, तर आपण आपल्या शरीरासाठी ती एनर्जी दिली. मग आपण काय केलं, ते पैसे इन्व्हेस्ट केले. त्याच पद्धतीने मी तो खर्च कधी बोलत नाही, तर मी इन्व्हेस्ट केले बोलतो. नेहमी नेहमी शब्द माझ्या तोंडात तोच आहे. तुम्ही पण आजपासून, या क्षणापासून तसंच बोला. म्हणजे काय होईल मित्रांनो, तुम्ही जे काही इन्व्हेस्ट करताय, जिथे काही इन्व्हेस्ट करताय ते आपल्या आनंदासाठी करतोय आपण. आपल्या लक्झरीसाठी आपण ते पैसे इन्व्हेस्ट करतोय, आणि मग ते लक्झरी काय होते, आपल्याला मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे रिटर्न येते. उदाहरणार्थ मी शेअर मार्केट ट्रेडर आणि कोच आहे. तर मी शेअर मार्केटमध्ये काय करतो, तर पैसे इन्व्हेस्ट करतो किंवा शेअर ट्रेड करतो. जेव्हा ट्रेड करतो म्हणजे इन्व्हेस्ट करतो. म्हणजे काय होतं, की तेव्हा जेव्हा ट्रेड होतो तेव्हा मला फायदा होतो. तो माझा इन्व्हेस्ट केल्यानंतर मला फायदा होतो आणि मी परत री इन्व्हेस्ट करतो, रिट्रेड करतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, माझ्याकडे तो मल्टिपल होऊन पैसे रिटर्न येतात. जर तुमच्याकडे मल्टिपल होऊन पैसे रिटर्न येतात, तर तुम्हाला तसं म्हणायचं आहे, मी इन्व्हेस्ट करतोय. प्रत्येक गोष्ट ही इन्व्हेस्टमेंट आहे. प्रत्येक गोष्ट ही इन्व्हेस्टमेंट. आज तुम्ही
जे या कोर्समध्ये आलात, काय केलं, इन्व्हेस्ट केलाय, तुमचा टाइम इन्व्हेस्ट केला, तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचा फायदा असा आहे की तुमचा मनी माइंड गेम जेव्हा 90 दिवसात तुम्ही बघाल, तर तुम्ही ट्रान्सफॉर्म झालेले असाल मित्रांनो. पूर्णपणे पैशाला घेऊन पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झालेले असाल. ही अफर्मेशन होती. हेच ओपन करतोय आपण, ह्याच पद्धतीने करतोय. थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. पैसा बरसता है, जो चारों तरफ से बरसता है. मैं स्वर्ग में रहता हूँ और मैं अमृत खाता हूँ. मैं जो भी खाता हूँ वो अमृत है. मैं स्वर्ग में रहता हूँ, मैं स्वर्ग का राजा है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी, मनी लव्स मी. आजचा मित्रांनो पॉवर टॉक जो आहे, बुक रीडिंग, पुस्तक वाचणे. आता या मोबाईलच्या विश्वात आपण आहे ना, पुस्तक वाचणं मित्रांनो सोडून दिलंय. पण तरी पण मी तुम्हाला सांगेन, रोज आजपासून आपण निश्चय करतोय, तुमच्या बरोबर मी सुद्धा. आज आपला डे 19 आहे. 90 दिवस, पुढचे 90 दिवस आपण बुक रीडिंग करणार आहे. जरी 5 पानं वाचलात तरी चालेल. मग तुम्ही मोबाईलवर ऍपद्वारे पण पुस्तक वाचू शकता. पण एक पुस्तक वाचा एका टायमाला. जास्तीत जास्त 2 पुस्तकं वाचा एका टायमाला. एका टायमाला आज मी सकाळी हे वाचलं, दुपारी ते वाचलं, संध्याकाळी ते वाचलं, तसं करू नका. त्याच्याने काय होतं, जेव्हा आपण पुस्तक वाचतो ना, तर आपण त्या इमॅजिन करायला सुरू करतो. इमॅजिन जेव्हा करतो, ते आपल्या समोर चित्र उभं राहतं. जसं तुम्ही व्हिडिओ पाहता, तर ते चित्र रूपातच व्हिडिओ जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला मजा येते. तसं पुस्तक जेव्हा वाचतो, तेव्हा आपलं माइंड किती कन्झ्युम करतं तितकंच तुम्ही वाचता. आणि मग त्यासमोर तुमच्यासमोर चित्र उभं राहतं. मग ते कॅरेक्टरने, जे लेखक असतात त्यांनी कॅरेक्टर तयार केलेले असतात, त्यानुसार आपण ते कन्झ्युम करायला सुरुवात करतो. मग रोज तुम्ही 5 मिनिटं, मी म्हणेन 5 मिनिटं 10 मिनिटं वाचण्यापेक्षा तुम्ही हा टार्गेट घ्या की मी आज 5 पानं वाचेन, उद्या 6 पानं वाचेन, परवा 7 पानं वाचेन. रोज आपण एक पान फक्त ऍडिशनल आपल्याला वाचायचे. कितपर्यंत जायचं आपल्याला? 10 पानं ते 12 पानांपर्यंत पोहोचायचं. रोज जर मित्रांनो 10 ते 12 पानं, जर 12 पानं रोज वाचलात, तर तुम्ही बघाल महिन्याला तुम्ही 2 पुस्तकं तरी इझिली तुमचे संपतील. आणि ते 10 ते 12 पानावरून उद्या 20 पानांवरती तुम्ही याल. दर महिन्याला कमीत कमी तुम्हाला आहे ना मित्रांनो, 3 पुस्तकं आपल्याला वाचायचे. 3 पुस्तकं वाचायचेच वाचायचे. पण टार्गेट पहिलं काय करा, लगेच 3 पुस्तकांचा घेऊ नका, पहिले 5 पानांचा घ्या. रोज 5 पानं वाचायला सुरुवात करा. आणि 5 पानं वाचल्यानंतर, जसं मी तुम्हाला सांगितलं, डायरी आपल्याला लिहायची. त्या डायरीमध्ये तुम्हाला लिहायचंय की बाबा या 5 पानांमधून मी आज काय शिकलो, त्यातली कुठली चांगली गोष्ट आहे जी मला आवडते, जी मी करू शकेन माझ्या आयुष्यात, ती एक ओळमध्ये तुम्हाला लिहायची. एक ओळीमध्ये लिहा, 2 ओळीमध्ये लिहा. तुमच्या मित्रांना सांगा की आज मी ह्या गोष्टी शिकलोय. जर तुमचे मित्र थट्टा करणारे असतील, मस्करी करणारे असतील, तर नका सांगू. तुम्ही स्वतःला सांगा. पण पुस्तकं मात्र वाचत चला मित्रांनो. 5 पानं तरी वाचा. खूप छान छान पुस्तक आहेत माझ्याकडे. तर जवळजवळ माझ्या लायब्ररीमध्ये, माझ्या पुस्तकाची लायब्ररी म्हणजे माझ्या घरच्या पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये आतापर्यंत 200 पुस्तकं झालेली आहेत. आणि मला जवळजवळ 2000 पुस्तकं वाचायची आहेत मित्रांनो. आणि या पुस्तकाची जादू तुम्हाला नाही कळणार. असं वाचा. या छानशा भावलीला बघा, या मुलगीला बघा. जसं तुम्ही असे बसा आणि अशा पद्धतीने तुम्ही पुस्तक वाचा. तुम्ही काय करा मित्रांनो, तुम्ही जर घरात, तुमच्या ऑफिसच्या बॅगेत, तुमच्या घरी काय करा, एखादा कुठला तरी पुस्तक ठेवूनच द्या बाजूला. तुम्ही जिथे ऑफिसमध्ये डेस्कवर बसता, त्या ड्रॉवरमध्ये एक पुस्तक ठेवा, किंवा तुमच्या कम्प्युटरच्या, तुमच्या लॅपटॉपच्या बाजूला एक पुस्तक ठेवूनच द्या. तुमच्या बॅगेत एक ठेवा. म्हणजे काय माहिती, तुम्हाला कारण देता येणार नाही, अरे माझ्याकडे पुस्तक नाही ना म्हणून मी वाचलं नाही. ठीक आहे, 1 पान तरी वाचा, 2 पान तरी वाचा. कम्प्युटर, तुम्ही ज्या डेस्कवर बसता तिथून डेस्कमध्ये सुरू करण्यासाठी, कम्प्युटर ऑन करण्यापासून तुम्ही जर तोपर्यंत पुस्तक सुरू केलं तरी 1 पान होईल तुमचं. अशा पद्धतीने करा. 5 मिनिटच लागतील, 7 मिनिटं लागतील, पण ही पॉझिटिव्ह हॅबिट तुम्ही टाकत जावा. म्हणजे तुमचं माइंड बघा ओपन ओपन व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. तर आजचा पॉवर टॉक आहे बुक रिडिंग. रोज 5 पानं आपण वाचणार आहोत. रोज 5 पानं वाचणार आहोत. जो ऑलरेडी 20 पानं 25 पानं वाचतोय, त्यांनी मोठा टार्गेट घ्या. जो कायच नाही वाचत आहे, त्यांनी मात्र 5 पानांनी सुरुवात करा.
धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. आजच्या या सेशनसाठी धन्यवाद. थँक्यू. आणि आता आपण आपली प्रार्थना करणार आहोत. आपली प्रार्थना जी आहे, तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल होय रे, हम सभी का मंगल होय रे. रेस्ट ऑफ लाईफ इज बेस्ट ऑफ लाईफ. रेस्ट ऑफ लाईफ इज बेस्ट ऑफ लाईफ. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. लव्ह यू. उद्या भेटूया सेम टाइमला याच ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू. आय लव्ह यू.